अधिकारी त्यांच्या परीने या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। आतापर्यंत समजावण्याच्या पातळीवरती हे होतं, मात्र आता आपण पाहिलं या दृश्यांमध्ये तर पोलीस बळाचा मुलीच्या बाबांचीच कॉलर पकडतायत पोलीस। अच्छा, बळाने हटवण्याचा प्रयत्न करतायत, बळाने हटवतायत कोणाच्या मोबाईल मध्ये। मी स्वतः मीडिया पर्सन आहे, मी काहीही शूट करते, मला अधिकार माझा मोबाईल हिसकावून घेतात। तुमच्या मोबाईल मध्ये काय आहे दाखवा सांगताय। तिथे जे वडील आहेत दुर्दैवी ज्या प्रकारे मुलीचा जे काही झालं तिच्या वडिलांची कॉलर पकडतायत, ही काय पद्धत आहे का? तर हे अशा प्रकारे पोलीस बळाचा वापर करतायत या दुर्दैवी मुलीच्या आई आणि वडिलांना इथून हटवण्यासाठी। त्या महिला पोलीस ज्या आहेत ते स्वतः सांगतात तुम्हाला सिस्टीम माहिती नाही। आम्हाला सिस्टीम जर माहिती असती ना किती योग्य पद्धतीने काम करते तर आज इथं बसायची वेळ आली नसती ह्या मुलीच्या आई वडिलांवर। आणि ते मला म्हणतात सिस्टीम माहिती, आम्हाला सिस्टीम माहिती। आतापर्यंत किती प्रकरणं झाली, एक उदाहरण द्या माझ्या मुला त्या आरोपीला फाशी झाली किंवा आरोपीला जेल झाली। बरोबर आहे, याच आरोपीला याआधी त्या महिला पोलिसांना मी स्वतः म्हटले एक उदाहरण द्या तुम्ही। त्या महिला पोलिसांना मी स्वतः म्हणले एक उदाहरण द्या तुम्ही। ते म्हटले न्याय मिळणार, त्या महिला पोलिसांना न्याय मिळणार माझी जबाबदारी। मी म्हटलं एक उदाहरण द्या, त्यांना एक उदाहरण सांगता येत नाही। त्या म्हणतात तुम्हाला सिस्टीम माहिती नाहीये, काय महिला पोलीस आहेत याच आरोपीला 2 वेळा दुर्दैवी आहे की ज्या मुलीने जीव गमावलाय त्या मुलीच्या बापाची कॉलर पकडतायत। किती दुर्दैवी आहे ज्या मुलीचा अमानुष पद्धतीने अत्याचार करून तिला संपवण्यात आला, त्या मुलीच्या वडिलांची कॉलर पकडून ते बाहेर काढतायत पोलीस। ही पद्धत आहे। काल मिसिंग लिंकचं उद्घाटन होतं, तिथे ट्रॅफिक झालं, तिथेही तत्परता नाही दाखवली त्यांनी ट्रॅफिक सोडवायला। आज सध्या ट्रॅफिक झालंय, त्यात लहान मुलं अडकलीत, काल नव्हती अडकली लहान मुलं। मागच्या वेळी लोणावळ्यात तो टँकर पलटी झाला, तिथे ट्रॅफिक नव्हतं, तिथे नव्हती लहान मुलं, नव्हती का? इथे एखाद्या आईच्या वडिलांच्या पोटचा गोळा गेलाय। या ठिकाणी आपण पाहतो आहोत जमाव या ठिकाणी आक्रमक होतो आहे। पोलीस या लोकांना दूर करण्याचा प्रयत्न करतायत आणि या ताईंचा उद्रेक आपण पाहिला, उद्वेग आपण पाहिला। या दुर्दैवी मुलीच्या आई वडिलांना हटवण्यासाठी देखील बळाचा वापर पोलीस करतायत असा एका अर्थाने आरोप या ताईंनी या ठिकाणी केला। मात्र या मुलीच्या आई वडिलांना घेरून या ठिकाणी हे आंदोलक आहेत आणि त्यांच्या या सगळ्या घेऱ्यातून या मुलीच्या आई वडिलांना हटवण्याचा पोलीस प्रयत्न करतायत आणि वेळ पडली तर बळाचा वापर करण्यास देखील पोलीस मागे पुढे पाहणार नाहीत असं या ठिकाणचं चित्र आहे। मोठी आक्रमक परिस्थिती, संवेदनशील म्हणावी अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस दल या ठिकाणी आहे आणि जे बाजूचे लोक आहेत त्यांना आणखी दूर करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतो आहे, जेणेकरून इथे तर मंदारकडनं ताजी स्थिती जाणून घेऊच, पण सध्या